Hello dear all, welcome back to PK Agri. Hope you all are happy and positive with your family. आपण सर्वजण ह्या पॅन्डेमिक कोविडच्या सिच्युएशनमध्ये आपल्या घरी एकदम आनंदी असाल अशी आशा व्यक्त करतो. बिफोर गोइंग टू स्टार्ट जस्ट आय वॉन्ट टू टेक युअर 1 मिनिट. विद्यार्थी मित्रांनो, जस्ट आपल्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत अँड इट्स हॅपन ओनली बिकॉज ऑफ यू. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. या आय प्रॉमिस यू, आत्तापर्यंत ज्या क्वालिटीचं कंटेंट मी तुम्हाला दिलेलं आहे यानंतरही त्याच क्वालिटीचं कंटेंट मी नक्कीच आपल्यासाठी घेऊन येईल. ठीक आहे. आत्ता मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट MCRचा पाहिलेला होता. जागा किती आहेत आणि एकदम डिटेलमध्ये जी काही मी इन्फॉर्मेशन दिलेली होती ती विद्यार्थ्यांना खूप आवडली. बरोबर, बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आलं की सर आत्तापर्यंत तर आम्ही अशी एवढी डिटेल इन्फॉर्मेशन पाहिलेली नाही. बघा, माझं सरळ ओपिनियन आहे, एखादी गोष्ट आपल्याला करायची असेल तर ती परिपूर्ण करायला पाहिजे. बरोबर, एखादी गोष्ट टार्गेट आहे तर त्याला सगळ्या अँगलनं आपण चेक केलं पाहिजे की दिस इज माय टार्गेट अँड आय हॅव टू अचीव इट. मग त्याच्यासाठी काय काय लागते हे सगळं मला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा MCRच्या रिलेटेड तुमच्यासाठी टोटल MSc ॲग्रीला डिपार्टमेंट किती आहेत आणि सब्जेक्ट किती आहेत, बरोबर, MScला किती डिपार्टमेंटला तुम्हाला ॲडमिशन घेता येतं हे आपण याच्यामध्ये बघूयात. सोबत मी इलिजिबिलिटीसुद्धा कवर करणार आहे. इलिजिबिलिटीचा पॉईंट वाचते वेळेस आपल्याला खूप सोपा वाटतो की हां, BSc ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री दीज आर द इलिजिबल कॅन्डिडेट. पण थोडंसं ट्विस्ट त्याच्यामध्ये आहे. बरोबर, अदर फॅकल्टीचे जे काही मेंबर आहेत, फॉर एक्झाम्पल BTech, फूडटेक, बरोबर, त्यानंतर होम सायन्सचे काही कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी नक्कीच एक ट्विस्ट आहे. तो सुद्धा पॉईंट मी कवर करणार आहे. बघा, सर्वप्रथम तुम्हाला MSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतल्याच्या नंतर किंवा जे MSc ॲग्रीला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला टोटल 13 डिपार्टमेंट्स आहेत. हाऊ मेनी डिपार्टमेंट्स? 13 डिपार्टमेंटला ॲडमिशन घेता येते. डिपार्टमेंट वेगळे आहेत आणि सब्जेक्ट वेगळे आहेत. म्हणजे काही डिपार्टमेंटमध्ये 2 ते 3 सब्जेक्ट येतात. हे मी खूप व्यवस्थितपणे इथं कवर करणार आहे. दॅट्स वाय सर्वांनी केअरफुली बघा. सुरुवातीला आपण स्टार्ट करूयात. डिपार्टमेंट आणि सब्जेक्ट कोणते आहेत बघा. तुम्हाला MSc ॲग्रीला ॲडमिशन ॲग्रोनॉमीमध्ये घेता येतं. हे कवर करताना सोबतच मी संपूर्ण महाराष्ट्रात 4ही युनिव्हर्सिटीमध्ये, मी मागच्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलेलं होतं तुम्हाला कुठे MSc करता येते, त्याच्यामध्ये सोबत मी ही डिपार्टमेंट सांगताना त्या डिपार्टमेंटसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती जागा आहेत हे सुद्धा सांगणार आहे. ठीक आहे. बघा, ॲग्रोनॉमी आहे सब्जेक्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला MSc ॲग्री करता येते. संपूर्ण महाराष्ट्रात ॲग्रोनॉमीसाठी जागा आहेत 106. नंतर येते डिपार्टमेंट ॲग्रिकल्चरल बॉटनी. बघा, मेन डिपार्टमेंट ॲग्रिकल्चरल बॉटनी आहे. त्या अंतर्गत 3 सब्जेक्ट आहेत, म्हणजे त्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत 3 सब्जेक्ट आहेत. फर्स्ट आहे जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग, नेक्स्ट आहे प्लांट फिजिओलॉजी आणि थर्ड आहे सीड टेक्नॉलॉजी. ओके. GPBसाठी बघा, संपूर्ण महाराष्ट्रात 83 जागा आहेत. प्लांट फिजिओलॉजी 26 आहेत. सीड टेकसाठी 16 आहेत. आता ह्या जागांचं सर्वांचं जर तुम्ही टोटल केलं तर ते मी मागे जसं तुम्हाला सांगितलं ते ऑब्वियसली येणार आहे 885. 885 याचं टोटल येणार आहे आणि अशा पद्धतीने त्याचं डिपार्टमेंट वाईज डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ओके, इथपर्यंत ठीक. मेन डिपार्टमेंट ॲग्रिकल्चरल बॉटनी, त्याच्या अंतर्गत 3 सब्जेक्ट GPB, प्लांट फिजिओलॉजी, सीड टेक्नॉलॉजी. गॉट इट. नंतर येतं तुम्हाला ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स, यामध्ये सुद्धा MSc करता येते. टोटल सीट्स आहेत ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्ससाठी 93. नंतर आहे एक्सटेन्शन एज्युकेशन 99. नंतर येतं ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स. बघा, 5th डीन कमिटीनुसार या डिपार्टमेंटचं नाव ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी सायन्स आहे. 4th डीनमध्ये हे ॲनिमल सायन्स अँड डेअरी सायन्स असं होतं. ठीक आहे. यामध्ये 2 सब्जेक्टमध्ये तुम्हाला MSc करता येते. पहिला आहे ॲनिमल हजबंड्री आणि सेकंड आहे डेअरी सायन्स. ठीक आहे. ॲनिमल हजबंड्रीसाठी सीट्स आहेत 52, डेअरी सायन्ससाठी आहेत 45. नंतर येतं ॲग्रिकल्चरल एंटोमॉलॉजी. एंटोमॉलॉजीसाठी सीट्स आहेत 103. ओके. प्लांट पॅथॉलॉजी या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा MSc करता येते. त्याला सीट्स आहेत 95. नंतर येतं ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी. ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजीमध्ये सुद्धा तुम्हाला MSc करता येते. ते सुद्धा डिपार्टमेंट आहे. त्याच्या सीट आहेत 18. नंतर इथे सॉईल सायन्स अँड ॲग्रिकल्चरल केमिस्ट्री, यामध्ये सीट्स आहेत 104. ओके. नंतर इथं फूड टेक्नॉलॉजी. ओके. BSc ॲग्रिकल्चरच्या कॅन्डिडेटला फूड टेक्नॉलॉजीला सुद्धा ॲडमिशन घेता येतं. ते सुद्धा डिपार्टमेंट तिथं आहे, हे लक्षात असू द्या. आणि त्यासाठी जागा आहेत 9. नंतर येतं IWM डिपार्टमेंट, म्हणजे इरिगेशन अँड वॉटर मॅनेजमेंट डिपार्टमेंट, त्याच्या जागा आहेत 9. नंतर येतं ॲग्रिकल्चरल मेट्रोलॉजी,
ॲग्रिकल्चरल मेट्रोलॉजीसाठी सीट्स आहेत 18 सीट्स आहेत. अँड लास्ट डिपार्टमेंट येतं ते आहे बायोकेमिस्ट्री. बायोकेमिस्ट्रीसाठी सीट्स आहेत 9. गॉट इट. दीज आर द डिपार्टमेंट अँड सब्जेक्ट. तुम्हाला त्या सब्जेक्ट्समध्ये किंवा त्या डिपार्टमेंटमध्ये MSc ॲग्री करता येते. गॉट इट. आणि दीज आर द सीट्स. ओके. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वात जास्त सीट्स ज्या काय आहेत ते कुठल्या डिपार्टमेंटला आहे? ॲग्रोनॉमी. नेक्स्ट आहे सॉईल सायन्स अँड ॲग्रिकल्चरल केमिस्ट्री. आणि 3rd नंबरला येतं ॲग्रिकल्चरल एंटमॉलॉजी. गॉट इट. म्हणजे हे सगळं तुम्हाला युजफुल कधी ठरत असतं? ज्यावेळेस वाईल यू आर फिलिंग दी ऑप्शन फॉर्म आफ्टर गिविंग दी CET एक्झामिनेशन, राईट. त्यावेळेला हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत की आपण जे काही ऑप्शन फिल करतो या ऑप्शनला जागा आहेत का. ओके. जे काही M कोटा U कोटा आहे ह्या सगळ्या इथं गोष्टी कवर झालेल्या आहेत. तुमच्या रेफरन्ससाठी एक स्क्रीनशॉट काढून ठेवा, हे म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं कवर करता येईल. ओके. डिपार्टमेंट कवर झालेले आहेत, सब्जेक्ट कवर झालेले आहेत, व्हॅकन्सीज किती आहेत हे सुद्धा कवर झालेलं आहे. आता मी मगाशी जसं सांगितलं एलिजिबिलिटीवरती येऊयात. ठीक आहे. नो डाऊट जे कोणी BSc ॲग्री आहेत, हॉर्टी आहेत, फॉरेस्ट्री, BBM, बॅचलर्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, BBA. ओके. सोबतच BTech, फूडटेक अँड होम सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री हे सगळे एलिजिबल आहेत. ओके. मिनिमम क्रायटेरिया एक जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून सांगतोय. मिनिमम क्रायटेरिया तुम्हाला 5.5चा तुमचा CGPA पाहिजे. क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट. CGPA आणि GPAमध्ये फरक आहे. 8ही सेमिस्टरचा जो काही तुमचा GPA येईल तो कंबाईनली करून तुमचा CGPA बनत असतो. म्हणजे क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट किती पाहिजे? 5.5 पाहिजे. गॉट इट. इथपर्यंत क्लिअर. बघा BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी MSc ॲग्रीची जर CET दिली तर त्यांना फक्त एका डिपार्टमेंटसाठी ॲडमिशन घेता येतं आणि ते म्हणजे ॲग्रिकल्चरल मेट्रोलॉजी. ओके. हे मी इथं जे काही उल्लेख केलेला होता ॲग्रिकल्चरल मेट्रोलॉजी. सो BTech ॲग्रिकल्चरल कॅन्डिडेट्स आर एलिजिबल ओनली फॉर ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी सब्जेक्ट्स. ओके. आता जे कोणी BTech फूडटेकचे कॅन्डिडेट आहेत पण त्यांनी CET दिलेली आहे, दोज कॅन्डिडेट्स आर एलिजिबल फॉर फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी ओनली. हे जे काही मी इथं डिपार्टमेंट सांगितलं फूड टेक्नॉलॉजी. ओके. आता BSc होम सायन्सचे सुद्धा काही कॅन्डिडेट असतात जे CET देतात. दॅट कॅन्डिडेट्स आर ओनली फॉर ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन सब्जेक्ट्स. ओके. ते इथे एलिजिबल आहेत. आणि जनरल जी BSc ॲनिमल हजबंड्री असते दॅट कॅन्डिडेट आर ओनली फॉर एलिजिबल फॉर ॲनिमल हजबंड्री ओनली, नॉट डेअरी सायन्स. ॲनिमल हजबंड्री ओनली. ओके. दीज आर द एलिजिबिलिटी क्रायटेरिया. ओके. होप सो तुमच्या सगळ्यांना हा व्हिडिओ आवडलेला असेल. एकदम डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन कव्हर केलेली होती. कोणत्या डिपार्टमेंट आहेत, किती सब्जेक्ट्स आहेत, कुठल्या याला किती जागा आहेत, सगळी माहिती कव्हर झालेली आहे. ओके. थँक्यू सो मच वॉचिंग. यानंतर भेटूयात अशाच नवीन इंटरेस्टिंग माहितीसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.